भारतीय जनता पक्षामध्ये येत्या काही दिवसात मोठे संघटनात्मक बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दिल्लीतील राजकीय वर्तुळात सध्या एका नव्या टीम बीजेपी 2029 ची जोरदार चर्चा सुरू आहे. पक्षाच्या राष्ट्रीय पातळीवरील या बदलांचा सर्वात मोठा परिणाम कोणत्या राज्यावर होऊ शकतो, तर त्यामध्ये महाराष्ट्राचं नाव आघाडीवर आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भूमिका पुढे काय असेल? त्यांना दिल्लीत मोठी जबाबदारी मिळणार का, की तेच 2029 पर्यंत महाराष्ट्राचं नेतृत्व करत राहणार? आणि जर फडणवीस दिल्लीला गेले तर एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होऊ शकतात का? या सर्व प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न आपण आजच्या या विशेष विश्लेषणातून करणार आहोत. ज्येष्ठ पत्रकार यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार काही महत्त्वाचे संकेत समोर आले आहेत. पाहूया सविस्तर. नमस्कार, मी आरती. आपण पाहत आहात आझाद मराठी. दिल्लीतील राजकीय घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवणाऱ्या ज्येष्ठ पत्रकारांच्या माहितीनुसार भाजप 2029च्या लोकसभा निवडणुकीची तयारी आतापासूनच सुरू करत आहे. याच पार्श्वभूमीवर पक्ष संघटनेमध्ये मोठ्या प्रमाणात फेरबदल होण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार नव्या संघटनेत तरुण नेत्यांना अधिक संधी दिली जाणार आहे. महिलांचं प्रतिनिधित्व वाढवण्यावरही भर असेल. अनेक जुन्या चेहऱ्यांना नवीन जबाबदाऱ्या दिल्या जाऊ शकतात, तर काही नेत्यांना संघटनेऐवजी सरकारमध्ये आणि सरकारमधून संघटनेत पाठवलं जाऊ शकतं. यामागचं मुख्य कारण म्हणजे आगामी निवडणुका. उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड यांसारख्या महत्त्वाच्या राज्यांमध्ये भाजपला संघटना अधिक मजबूत करायची आहे. त्यामुळे राष्ट्रीय पातळीवर नव्या नेतृत्वाची फळी तयार करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं सांगितलं जात आहे. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे महाराष्ट्र. देवेंद्र फडणवीस यांचं पुढे काय होणार? दिल्लीतील चर्चेनुसार फडणवीस यांना केंद्रात मोठी जबाबदारी देण्याचा विचार होऊ शकतो. केंद्रीय मंत्रिमंडळात त्यांना महत्त्वाचं स्थान मिळण्याची शक्यता काही सूत्रांनी व्यक्त केली आहे. मात्र ही शक्यता जितकी आहे तितकीच दुसरी शक्यता म्हणजे फडणवीस यांना महाराष्ट्रातच कायम ठेवण्याची. यामागे एक मोठं कारण आहे. महाराष्ट्र हा देशातील सर्वात महत्त्वाच्या राज्यांपैकी एक मानला जातो. लोकसभेच्या 48 जागा असलेल्या या राज्यात भाजपकडे सध्या देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा व्यापक स्वीकार असलेला नेता दिसत नाही. संघटन कौशल्य, प्रशासनाचा अनुभव आणि मित्रपक्षांना सोबत घेऊन जाण्याची क्षमता या बाबतीत फडणवीस हे भाजपसाठी महत्त्वाचे मानले जातात. म्हणूनच अनेक राजकीय विश्लेषकांच्या मते 2019च्या लोकसभा निवडणुकीपर्यंत त्यांना मुख्यमंत्री पदावर कायम ठेवणं भाजपसाठी अधिक फायदेशीर ठरू शकतं. मग एकनाथ शिंदे यांचं काय? तर फडणवीस दिल्लीला गेल्यास मुख्यमंत्री पदासाठी एकनाथ शिंदे यांचं नाव पुन्हा चर्चेत येऊ शकतं. मात्र सध्याच्या राजकीय परिस्थितीकडे पाहिल्यास ती शक्यता तुलनेने कमी मानली जात आहे. कारण भाजपचं सध्याचं लक्ष राज्यातील सत्ता स्थिर ठेवण्यावर आणि आगामी लोकसभा निवडणुकीसाठी संघटना मजबूत करण्यावर आहे. त्यामुळे लगेच मुख्यमंत्री बदल होईल किंवा शिंदे यांना पुन्हा संधी मिळेल असे संकेत सध्या तरी स्पष्टपणे दिसत नाहीत. याशिवाय राष्ट्रीय स्तरावरही अनेक महत्त्वाच्या पदांमध्ये बदल होण्याची चर्चा आहे. भाजपच्या संसदीय मंडळ, केंद्रीय निवडणूक समिती आणि विविध मोर्चांमध्ये नव्या चेहऱ्यांना संधी मिळू शकते. काही केंद्रीय मंत्र्यांना संघटनेत आणि काही संघटनात्मक पदाधिकाऱ्यांना सरकारमध्ये आणण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यामुळे पुढील काही दिवस भारतीय जनता पक्षासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. एकंदरीत पाहिलं तर भाजपमध्ये होणारे संभाव्य बदल केवळ दिल्लीपुरते मर्यादित राहणार नाहीत. त्याचे परिणाम महाराष्ट्रासह अनेक राज्यांच्या राजकारणावर दिसू शकतात. देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रातच राहणार की दिल्लीत जाणार? एकनाथ शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्री होण्याची संधी मिळणार का? आणि भाजपची टीम 2029 नेमकी कशी असेल? या सर्व प्रश्नांची उत्तरे येत्या काही दिवसातच मिळू शकतात. या संपूर्ण घडामोडींवर तुमचं मत काय आहे? देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातच राहावं की केंद्रात जावं? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच राजकीय विश्लेषणासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.